पडली रे. तिचा चेहरा पण पडलाय, कारण तिला माझे पराक्रम माहीतच आहेत ना. मला ती म्हणतेच मोठेपणी तुझी बायको तुला पती ऐवजी उच्चापती म्हणेल. गेल्या सुट्टी पडल्या मी स्वीट पडलं. मिथून धृतराष्ट्र खेळत होतो ना, विहिरीच्या कट्ट्यावर चढलो आणि धृतराष्ट्र मागात पडला. वाचलो बाबा. सर्वजण भेटायला आले आणि चहा पिऊन गेले. असं कसं पडलास कोणीच विचारले ना. असं कसं वाचलास असं विचारायचे. डोंटपेबाई भेटून गेल्या, म्हणाल्या डब्बा बांधव बाळा, डब्बा बांधला बुडायला होत नाही. मी म्हंटल मॅडमला, मॅडम मला नव्हतं माहिती मी पडणार आहे म्हणून. 10वी नापास झाल्यावर डबा बाटल्या घेऊनच फिरणार आहे. मला आता बाईंचीच काळजी वाटते. सारख्या कविता लिहित असतात. त्यांची म्हैस कविता तुम्ही कधी वाचलीत का? नाही. वाचली नसेल ना तर तुम्ही वाचलात. 4 पुस्तकांनी ही म्हैस परत पाठवली आहे. तुम्ही 2 ओळी ऐकून घ्या हा. म्हैस व्याली छान किती रेडकू, खरबस खाऊन गिरकी घेऊन नाचत सुटली पातकू. हे खरबस गीत ऐकून आम्ही सगळे नर्वसच झालो. शेजारच्या रेडकर बाईंना बाळ झालं, चुकून मी म्हणालो छान किती रेडकू. कवितेच्या मनावर अशा परिणाम होतात. एकूण एक सुट्टी धमाल केली जाणार आहे. मस्ती आमचा मूळ हक्कच आहे, तो आम्ही कधीच मिळवलाय. पटलं ना दोस्तांनो, मग द्याचं टाई. आणि आता आणखीन एका व्यक्तीला आपण भेटणार आहोत. आता जरा पश्चिम महाराष्ट्रात जाऊया. तिकडे पण काय राडा कमी नाहीये. हातकणंगल्याचा एक स्टार इकडे येतोय. आता तुमच्या भागातला आहे सर, त्यामुळे आता तुम्ही तर जास्त शिट्ट्या मारल्यात, काय वादच नाही. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. ज्यांनी कोल्हापूर मधून ऑडिशन दिलेली आहे, अभिजित रोकडे. मला वाटलं हो नंतर काहीतरी वेगळी स्टेप असेल, पण काय तिथंच तुम्ही तुला ठेका चुकला मग त्याचा डान्स चुकला, बाकी काय नाही. नमस्कार या ना इकडे सेंटर या सर. परत तुम्हाला वेळ मिळणार नाही. माझ्यासोबत एक सेल्फी काढा, फेमस होऊन जाशील. मी एक यूट्यूब सेलिब्रिटी आहे. तर मी हिंदी लोक जे असतात ॲक्टर असतात, मी मराठीमध्ये नसतोच. अनुष्काच्या लग्नाला मी गेलेलो, हे मी तुमच्यासमोर सादर करतोय. होतंय कसं, तुम्हाला दिसतंय की बाबा यांनी एवढा खर्च केला तेवढा खर्च केला, VIP लोक 50च लोक बोलवलीत. झालं असं विराटचा मला फोन आला, आव्या उद्या यायला लागते नाही, आदिमशादी अचानक ठरले तू यायला लागते. मी म्हटलं बाबा यायला लागते बरोबर आहे, माझे काम तर म्हटलं माझं सलून आहे आणि दाड्या बिड्या कोण करणार म्हटलं. लोकांचा हात बसला ना, आब्याकडे दाढी करणार, त्याशिवाय समाधान वाटत नाही. तू या लागते म्हटलं, माणसं राखून नाही म्हणून तुला बोलले म्हटला. 40 तासनी बोललोय, 39वा तू आहेस, काय करतोस बघ. तिथं गेलो, गेटच्या आत गेलो, म्हातारी रुसून बसली होती. म्हटलं काकू काय झालं, कशाला येतोय म्हणली लग्नाला. लहानाचा मोठा केली म्हणली, माझ्या मांडीव खेळलाय म्हणली हो, आणि 70 रुपये साडी काय झाली नाही म्हणली याला. काच्याचं जावळ होती म्हणली, मामा लागतो ह्यो नात्यानं. आणि जावळकडे म्हणताना नाही मी बॅटबॉल खेळतो. जगाला कशाला सांगायला आहेस. अरे मामा तू तुझं कर्तव्य, जावळकडनं तुझं कर्तव्य, यायला नव्हतंस तू, आला नाहीस तू, असं का करतोस. आणि जगाला सांगतो मी 250 रुपयाचं पाणी पितो. अरे कशाबद्दल सांगतोस, कशाबद्दल सांगतोस. आता परत काय झाले म्हणून आत बघा गेलो तर ह्यांच्या अक्षता होत्या 3:30ला, वाजले 5:30.
झालतं असं, विराटनं काहीतरी अनुष्काला म्हणलेला की तुला मी ग्रॅमची एक अंगठी घालतो. त्यानं अंगठी ग्रॅमची केली नाही म्हणून ही रुसली होती. ती पाहुणं काय म्हणली, तुम्ही वचने देता एकमेकाला फेसबुकवर सांगता आणि व्हॉट्सअपवर सांगता की अनुष्काला मी हिऱ्याची अंगठी गेली, पण दिली कुठं? ग्रॅमसाठी म्हणणं, माझ्या ओळखीचा सोनार बघितला, ह्यांना गाठून दिला, त्यानं बाबा माझ्या उधारीवर अंगठी दिली, मग यांचं लगीन झालं. हे असं करतात. तिथून आलं, थोड्या दिवसात मला रात्रीचा फोन आला, अण्णासाहेब पण तुम्ही येताय काय? मी म्हणलं कोण बोलते? तर मी प्रियंका चोप्रा बोलतोय आणि मी लगीन करले. मग कोण सांग? तर जॉन्या सन्या संघ. 4 वर्षांनी बारका आहे तुझ्या संघ, 4 वर्षांनी बारका तुझ्या संघ. म्हटलं घरातली काय म्हणतील? तर काय नाही म्हणजे. माझा एक प्रश्न आहेच की बाबा कटप्पाने बाहुबलीला का मारलं? कटेपणे बाहुबलीला का मारलं? 500 कोटी खर्च करायची काही गरज नव्हती. 500 कोटी करायची काही गरज नव्हती. नाही वावा म्हणजे डोकं फिरले. आमच्या शेजारीच राहतो बाहुबली कटप्पा. झालेला असं बाहुबलीच्या संडाचं पाणी कटप्पाच्या दारात. तो काय म्हटला, वास हलका येतोय काय म्हटला, वास हलका येतोय का म्हटलं, तुझ्या संडाचं पाणी आमच्या दारात येतंय. नाही म्हटलं मुरुम टाकून घ्यायचा. ते आपली गोष्टीत म्हणला. त्यानं आईला सांगितलं, आईसारखं एकच मेरा वाचन ही है मेरा शासन. तसं नसते म्हणलं, पोरगा हाताबार गेले, सांग म्हणलं काय तर होईल. आमच्या कोल्हापूर तुम्हाला म्हणणं माहिती आहे, ती इटन दगडन फरशी. त्यानं तरी तलावारच घेतली, बोकसला मारला. पण ते बल्लाल देवचं लग्न झालंय की नाही त्याच्याविषयी काय मत आहे तुमचं? बल्लाळ देवचं लग्न झालंय. पुरगी माप चांगली होती, बोरगावची पुरगी करून दिली ती. तो उठाय सोडते त्या पुरगीला गजानं मारायचं, उठाय सुटते त्या पुरगीला गजानं मारायचं. तू काय खोळायस का काय? हा, जरा काय बोलली, मीठ कमी पडलं गजानं मारायचं. त्या पुरगी 3 वेळा सिटी स्कॅन केले. हा, मला आणि फोन केलाय, मला मग तू ओळखीचा आहे तुमच्या आणि झाली गेली चूक आणि माझ्या जेवणाचा अवघड होती तिला लावून द्यावं. तू म्हणलं कायम ताटून चाल किती याविषयी. वा वा, जोरदार टाळ्या झाला पाहिजे अभिजितसाठी. कोल्हापूरमधून अभिजितने ऑडिशन दिली आणि अर्थात भाषा एक गंमत आहे तुझी आणि तुझा सेन्स ऑफ ह्युमर हे वेगळं आहे, वेगळ्या प्लॅनेटवरचं आहे. इकडे आल्यावरती आणखीन त्याच्यात खूप मजा येईल आणि महाराष्ट्राला प्रचंड हसवा. तुमच्या भाषेत हसवा, महाराष्ट्राच्या भाषेत हसवा. जोरदार टाळ्या. तर मंडळी, आज या मंचावरती हास्य सम्राट दीपक देशपांडे सर आलेले आहेत आणि त्यांच्याकडून काहीतरी या मंचावरती आम्हाला पाहण्याची आणि ऐकण्याची इच्छा आहे. सर, मंच तुमचा आहे. तसा आपल्या सर्वांना माहीत आहे, भारत देशाचे मनामध्ये एक आदरणीय असं स्थान असलेले आदरणीय अटल बिहारीजी वाजपेयी यांचं निधन झालं आणि त्यांना श्रद्धांजली म्हणून मी अटलजींनी जवळजवळ 45 वर्षापूर्वी रामायण या विषयावर पुण्यामध्ये भाषण केलं होतं. त्याचा छोटासा अंश तुम्हाला सांगतो. आदरणीय अटल बिहारीजी वाजपेयी, विषय रामायण. हजारों वर्षों से राम कथा इस देश की हर भाषा में, हर दिशा में, मानव जीवन की हर दशा में, जयों में पराजयों में, संकट के समय संजीवनी बनकर, आनंद के समय उस आनंद को भौतिक धरातल से उठाकर आध्यात्मिकता के चोटी पर पहुंचने का काम करती आ रही है. भगवान राम पुत्र थे, भाई थे, सखा थे, पिता थे, युवराज से अलग अलग कर्तव्य बंधे थे. पुत्र के नाते पिता की आज्ञा का पालन किया और राम वन में चले गए. राम चाहते तो लोकसभा में पुनर्विचार की मांग कर सकते थे, मगर उन्होंने ऐसा नहीं किया. न भी तो मरणादस्मी केवलम दूषितो यशः, मुझे डर है तो बदनामी से, मुझे मृत्यु का भय नहीं है. ऐसे मर्यादा पुरुषोत्तम राम हमारे जीवन में बस गए. हम सोते बैठते उठते जागते राम का नाम लेते हैं. आपके महाराष्ट्र में कहते हैं राम राम पावणे. तो जन्म में राम, जीवन में राम, मरण में राम. अब तो आया राम और गया राम. अब लिया राम और दिया राम भी है. तो मुझे इस नगर में विचार मंथन करने का सौभाग्य प्राप्त हुआ. धन्यवाद. वाह 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 वाह.